दत्तवाड जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ताधारी गटानं जाणीवपूर्वक माझ्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे। पुणे विभागीय आयुक्तांच्या निकालातून ते स्पष्ट झालंय। तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या या चुकीच्या कारवाई विरोधात मानवी हक्क आयोग आणि उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते उदय पाटील, दीपाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। शिरोळ तालुक्यात नुकत्याच झालेल्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस नेते उदय पाटील यांच्या पत्नी दीपाली पाटील या महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक रिंगणात होत्या। प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना उदय काकासो पाटील यांच्यासह 4 जणांवर कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनी हद्दपारीचा आदेश लागू केला होता। प्रचाराच्या 3 दिवस अगोदर उदय पाटील हद्दपार झाल्यानं त्यांना प्रचार यंत्रणेत सहभागी होता आलं नाही। या कारवाईबाबत पाटील यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केलं। त्यानंतर उदय काकासो पाटील, विशाल रामचंद्र कांबळे, प्रशांत आनंदराव पाटील, रवींद्र काकासो पाटील आणि सुनील कुमार मादणगे यांच्यावर केलेली हद्दपारीची कारवाई पुणे विभागीय आयुक्तांनी रद्द केली आहे। पोलिसांनी दिलेल्या कारणांमध्ये पुरेसे ठोस पुरावे नसल्याचं विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नमूद केलंय। त्यामुळे हे प्रकरण निकाली काढण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी दिलाय। त्यानंतर उदय पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली। निवडणुकीत आमचा विजय होऊ नये यासाठी तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी राजकीय द्वेषातून ही कारवाई केल्याचा आरोप उदय पाटील यांनी केला। या प्रकरणी मानवी हक्क आयोग आणि उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं। ज्यांनी प्रस्ताव पाठवला, ज्यांनी चुकीचा प्रस्ताव आमच्याबद्दल पाठवला, त्या अधिकाऱ्याबद्दल आम्ही पोलीस तक्रार प्राधिकरण असेल, मानवी हक्क आयोग असेल किंवा हायकोर्ट उच्च न्यायालय असेल, ह्यांच्याकडे आमचा झालेला त्रास, झालेला अपमान ह्याच्यासाठी आम्ही नक्कीच न्याय मागणार आहे। पत्रकार परिषदेला दीपाली पाटील, युवराज घोरपडे, सुरेश पाटील उपस्थित होते।